आज अत्यंत दुःखद घटना इथे घडलेली आहे। एकीकडे शासन म्हणते की महिलांना वाचवलं पाहिजे, महिलांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी वेगवेगळ्या योजनांचे नावं देऊन महिलांना फक्त भुरळ पाडतात। आज इथे बघतो आहे आपण एका महिलेवर अन्याय झाला, असा अन्याय झालेला आहे की ती 4 महिन्याची गर्भवती महिला, तिला अबॉर्शन करण्यासाठी तिच्या घरच्यांनी म्हणजे तिच्या सासऱ्यांनी आणि पतींनी इतकं तिचा छळ केला आणि तिने तो नकार दिला ते गर्भ पाडण्यासाठी, तर अक्षरशः मारून टाकलं आणि मारून टाकून म्हणजे अर्धमेल्या अवस्थेत तिला विहिरीमध्ये ढकललं। आणि त्यातही पराक्रम बघा, पोलीस स्टेशनमध्ये आल्याच्या नंतर असं माहीत पडते की त्या मर्डरला अक्षरशः आत्महत्येचं स्वरूप देण्याचा प्रयत्न करते। त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की चपला विहिरीच्या बाहेर, तिथे चप्पल तर सोडा हो, तिला बिचारीला तिला भान नव्हतं, कुठे ती चप्पल घेऊन जाणार, बरोबर विहिरीच्या बाजूला 2 चपला नेऊन ठेवला। म्हणजेच काय, एक पिक्चर क्रिएट केला गेला की ही आत्महत्या आहे। हे जर असं सरकार करेल, असं जर शासन करेल तर जाणार कुठे महिला, आणि त्यातही मागासवर्गीय। आज आमचा सूर्यवंशी भाऊ मरण पावला, जे आमच्यासाठी संविधानाच्या प्रती असतात, त्या संविधानावर आघात होतो, त्याच्यासाठी जर का कुणी पुढे आलं त्या सूर्यवंशीसारखा माझा भाऊ मरतो आणि त्याच्याही त्याच आधारावर जे का महिला आमची जगते आहे, सुरक्षित फील करते आहे, आपल्या ते सुरक्षित एक मनात वाटत आहे की मी माझ्या या संविधानाने घटनेने दिलेल्या काही जे कलम आहेत, महिलांना दिलेल्या अधिकारानुसार मी माझ्या परिवारात सुखी आहे आणि एकदम योग्य आहे। पण ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहे आज लक्षात येते। तिचा नवरा मारून टाकतो, सासरा मारून टाकतो आणि पोलीस प्रशासन त्यांचं पाठीराखण करतं। एवढंच नव्हे तर राजकीय पाठिंबा सुद्धा त्यांना आहे। राजकीय लोकांचं जे एक प्रकारचे प्रेशर येऊन राहिलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटवर, त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने अहवाल तयार करणं चालू आहे, चुकीच्या पद्धतीने त्या परिवारांशी हेळसांड करणे चालू आहे, चुकीच्या पद्धतीने पूर्ण त्या पिक्चरच वेगळा क्रिएट करण्याचा प्रयत्न इथे करत आहेत। परंतु आम्ही गप्प बसणार नाही। ही घटना कुठली आहे? महागाव तालुका मुळाणा। अच्छा, महागाव तालुका मुळाणा येथील घटना आहे। आणि 24 तास उलटून गेले साहेब, आजही लावारिससारखी बॉडी पडून आहे, त्यांना कुणाला काहीही घेणं देणं नाही आहे, पूर्ण बॉडी फुटलेली आहे आणि त्याला कुठे काय दाखवायचं माहिती नाही आहे। परंतु खरंच आमच्या बाजूने सरकार आहे का, हा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज या महिलेवर झालं, उद्या दुसऱ्या महिलेवर होतंय आणि आम्ही फक्त आणि फक्त वेगळ्या शासनाच्या योजनांना भुरळ पाडून ह्या सरकारला आम्ही निवडून आणतो, याच्यासाठी का की आमच्या महिला मरावा म्हणून, आमच्या बहिणी मरावा, आमच्या आया बहिणींचे हे हाल व्हावे म्हणून, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। ते मर्डर आहे, मर्डरची केस लावली पाहिजे, त्यांच्यावर पारिवारिक हिंसाचारांच्या काही कलमा लावण्यात येतात, ह्या चुकीच्या आहे। ती ॲक्च्युअल मर्डर आहे, मर्डरच आहे, प्रत्यक्षदर्शी लोकांनी पाहिला, परंतु त्यांना धमक्या दिल्या की तुम्ही जर का काही वाच्यता कराल तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, कापून टाकू, या भीतीनं कुणीही काहीही जबान द्यायला तयार नाही आहे इथे। त्याच्यामुळे कृपया आमची विनंती आहे, हा मर्डर आहे, हा मर्डर आहे आणि मर्डरच आहे आणि त्याच्या अंतर्गतच कारवाई झाली पाहिजे। त्या बाप लेकांनी इथे येऊन स्वतःला सरेंडर केलेलं आहे, तरीही पोलीस प्रशासन म्हणते की हे मर्डर नाही आहे। आता आणखी काय बोलायचं, आम्हाला आता खरंच या मीडियाच्या माध्यमातून न्याय मिळावा एवढीच आखरीची आमची अपेक्षा आहे।